भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी यांची बैठक 22 आणि 23 तारखेला दिल्लीला झाली, ज्याला माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी मार्गदर्शन केलं। माननीय गृहमंत्री अमित शाहजी यांनी मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण वेळ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजींनी आम्हाला सगळ्यांना आगामी कार्यक्रमांबद्दल अवगत केलं। भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात आम्ही केलेला आहे आणि प्रत्येक राज्यांच्या 23 तारखेनंतरच्या 7 दिवसांमध्ये केंद्रीय भारतीय जनता पार्टीने जो सर्वसमावेशक कार्यक्रम दिलाय तो लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी कसा इम्प्लिमेंट करायचा याच्या बैठकांना सुरुवात झाली। आज मुंबईची पहिल्यांदा एक छोटी कोर कमिटी, त्यानंतर निवडणूक संचालन समिती मुंबई स्तरावर, अशा 2 बैठका पूर्ण करून मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक वॉर्ड स्तरापर्यंतची आम्ही त्या ठिकाणी आज केली। लक्ष्य एकच आहे, मुंबईतल्या 6ही जागा महायुतीमध्ये आम्ही जिंकणार। जनतेचा आशीर्वाद माननीय मोदीजींना येणाऱ्या काळात 2047 पर्यंत भारत विकसित करण्याचं जे एक स्वप्न घेऊन भारत चाललाय त्यासाठी आशीर्वाद देणार आणि त्यामुळे 2047 विकसित भारत या संकल्पनेला घेऊन मतदारांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। अयोध्येसाठी मोठ्या प्रमाणात भाजपकडून तयारी करण्यात येते। मुंबई भाजपकडून कसं नियोजन असणार, त्याचं मुंबईतून अनेक रामभक्त जे आहेत ते अयोध्येला जाणार आहेत, त्यांच्यासाठी काय विशेष भाजप करते? खरं तर प्रत्येक हिंदूचं स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस 22 जानेवारी आहे। हजारो वर्षांचं युद्ध, त्याला विराम देण्याचा दिवस आणि ते स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस हा 22 जानेवारी आहे। साधू संतांच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस 22 जानेवारी आहे। विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते स्वर्गीय अशोक सिंघल यांच्या मेहनतीचं फळ दिसणारा दिवस हा 22 जानेवारी आहे। संघ परिवाराने समाजाला जोडण्याचं जे अपरिमित परिश्रम केले त्याची सांगता 22 जानेवारी आहे। भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई, ज्या वेळेला हे सगळे लोक विरोध करत होते, यात्रा अडवत होते, कारसेवकांवर गोळ्या घालत होते, अडवाणीजींना अटक करत होते, मोदीजी प्रमोद महाजनांवर कारवाई करत होते, कल्याण सिंगांचं सरकार घालवत होते, त्यावेळेला याची लढाई भारतीय जनता पक्ष लढला। त्यामुळे तो आमच्या दृष्टीने दिवाळीचा दिवस आहे आणि म्हणून या दीपोत्सवामध्ये मुंबईतील प्रत्येक वॉर्डात 5000 घरात जाऊन हा सोहळा प्रत्यक्ष आपण बघू शकत नसलो तरी प्रत्येक वॉर्डातील काही प्रमुख मंदिरांमध्ये त्याबद्दल मिलन कार्यक्रम दाखवणं, उत्साह साजरा करणं, या कार्यक्रमाचं निमंत्रण प्रत्येक वॉर्डात 227 वॉर्डात भाजप आणि संघ परिवार हे घरोघरी जाऊन देणार आहे। नंबर 1। नंबर 2, प्रत्येक वॉर्डातील किमान 10,000 घरात हा उत्सव आहे हिंदुंचा, हा राष्ट्रभक्तीचा उत्सव आहे, म्हणून 10,000 घरांमध्ये दिवे लावणं, दीपोत्सव करणं, याची योजना भारतीय जनता पार्टी राष्ट्र संघ परिवाराबरोबर करते। त्याच्या योजनेला आम्ही लागलेलो आहोत आणि 22 जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात भगवान रामाचं दर्शन घ्यावं प्रत्येक भारतीय नागरिकाने, हिंदूंनी, म्हणून प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन घेऊन सामान्य नागरिकाला आम्ही दर्शनाला घेऊन जाणार आहोत। अशा विविध कार्यक्रमाची आमची तयारी आहे। सर, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्याला विकास
मला वाटतं असा विषय केला की याची मला माहिती नाही, पण सगळ्यांनी समोपचारानेच चालायला पाहिजे. अजित पवार जी असतील तर तेही निधी देतील, कार्यकर्त्यांनाही निधी मिळेल, समोपचाराने विषय सुटले पाहिजेत. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची डॉक्टरेट डिग्री मिळाली या संदर्भात टीका केली होती. तुम्ही देखील त्यांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. काय सांगाल तुम्ही संजय राऊत? मला असं वाटतं की ज्यांना कोणी डॉक्टरेट देऊ शकणार नाही, ज्यांना डॉक्टरेट द्यायचीच झाली तर ती सामान्य मराठी माणसाला बदनाम आणि अपमानित करणाऱ्या संजय राऊतांना मिळूच शकत नाही. त्यांनी डॉक्टरेट मिळालेल्या आणि स्वतः त्यासाठी प्रयत्न केलेल्या देवेंद्रजींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, आणि त्यामुळे रोज सूर्यावर थुंकण्याचे अभिनव प्रयोग संजय राऊत यांनी करू नये. शरद पवार असे म्हणतात की राम मंदिराचं उद्घाटन हा कार्यक्रम भाजप जो आहे तिथे राजकारण करते की व्यवसाय करते हे मला माहिती नाही. शरद पवारांना अजून देशाच्या राजकारणातील सामान्य नागरिकाचं मत आणि मन जाणून घ्यायला वेळच लागेल की काय? अशा पद्धतीने ते का बोलतात हा माझा प्रश्न आहे. देशातल्या सामान्य नागरिकाचं मन आणि मत भगवान श्रीरामाचं मंदिर श्रद्धेने झालं पाहिजे याच्यासाठी आहे. त्याची लढाई संघ परिवार विश्व हिंदू परिषद लढलाय, आणि त्या सगळ्या श्रद्धेच्या सोहळ्यामध्ये सगळ्यांना सामावून घ्यायचंय हे भाजप करतंय. यातना उपरती आणि पोटदुखी पवारसाहेबांच्या पक्षाला का होते हा आमचा प्रश्न आहे. पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. तुमचं 2.5 वर्षाचं सरकार पवारसाहेब होतं त्यावेळेला यंत्रणांचा काय दुरुपयोग होता. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जे निवाडे बंद केले होते त्या अन्वनाईकचे निवाडे तुम्ही बाहेर काढलेत आणि पत्रकारांवर कारवाई केलेली आहे. तुम्ही यंत्रणांचा दुरुपयोग काय केलात याची असंख्य उदाहरणं आम्हाला देता येतील. की कोविडच्या काळामध्ये काही बिल्डरांना मात्र राज्यभर थंडीच्या ठिकाणी फिरण्याचे परवाने मिळत होते, कोणाची घरं तुटत होती, केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं जात होतं. केवळ तेवढंच नाही तर गुन्हे दाखल विरोधी पक्ष नेत्यांपासून पोलिसांच्या मागे पोलीस, चोराच्या मागे पोलीस आम्ही बघितले, केंद्रीय पोलिसांच्या मागे राज्यातलं पोलीस, ह्या सगळ्या काही यंत्रणांचा दुरुपयोग नव्हता का? आणि त्यामुळे पवार साहेबांनी याही यंत्रणांच्या बद्दल कधीतरी बोललं पाहिजे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. पक्षाकडून कुणालाही तिकीट मिळेल आणि कुणालाही घरी बसावं लागेल. आपण देखील इतकं चांगलं काम करून मला घरी बसावं लागतं, त्याने काही पदाधिकारी याचं स्पष्टीकरण ते स्वतःच देतील. तर काळामध्ये शिवसेना गटाचे आमदार कंत्राटदाराची घटना काल समोर आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदाराला वारंवार सांगून रस्त्याचं काम होत नव्हतं म्हणून मला हा पवित्रा घ्यावा लागला. अशा प्रकारे बघता गटाची सत्ता होती. मला असं वाटतं की या सगळ्या घटना ज्या आहेत मला त्याची पूर्ण माहीत नाही. सर्वसाधारणतः अजय चौधरींचा स्वभाव नसावा असं माझं मत आहे. पण कंत्राटदार काम करायला आला तर त्याला मारा, आणि काम होत नाही म्हणून आदित्यजींनी बोंबा मारा, हे कुठेतरी सोची समजी स्क्रिप्ट आहे. मुंबईकरांसमोर नवीन सीसी रोड आणि अन्य काम होत आहे याला डाग लावण्याचा कार्यक्रम आहे. एका बाजूला आदित्य ठाकरेंनी म्हणायचं कंत्राटदार कामच होत नाही, करतच नाही, दुसऱ्या बाजूने कंत्राटदार काम करायला गेला तर त्याला मारायचं. यामागे मला षडयंत्र दिसतंय. संजय राऊत असं म्हणतात की भाजपा पक्षाचा जन्म हा 2014 नंतरच झालेला आहे. आता माध्यमात जे लोक बोलतायत ते चटणी आणि लोणच्यासारखे आहे. त्यांच्या पक्षाचा जन्म कधी झालाय त्यांना माहिती आहे का? ते स्वतः शिवसेनेत लोकप्रभामधून कधी आले हे तारीख तरी त्यांना आठवतंय का? लोकप्रभामध्ये असताना बाळासाहेबांवर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणारे लेख संजय राऊत तुम्ही लिहिले होते हे तरी तुम्हाला आठवतंय का? आणि म्हणून संजय राऊतांना एवढंच पुरेसं आहे की तुमच्या पक्षाचा जन्मही झाला नव्हता त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये जनसंघ आणि भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तुमच्या पक्षाचा जन्मही झाला नव्हता त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत मुंबईतून जनसंघ आणि भाजपचे
आमदार निवडून आले होते, तुमच्या पक्षाला चिन्हही मिळालं नव्हतं, त्यावेळेला आमच्या चिन्हावर तुमच्या पक्षाची लोक निवडणूक लढले होते, याचा थोडा अभ्यास करा आणि मग अग्रलेख लिहायला बसा. मला असं वाटतं यावर देवेंद्रजींनी भूमिका स्पष्ट केली आहे. कांद्याचे भाव वाढले तर त्या ठिकाणी ग्राहकाला त्रास, कांद्याचे भाव कमी झाले त्यासाठी प्रयत्न केले तर तो शेतकऱ्यांना त्रास. अशा पद्धतीने काही लोक या राज्यामध्ये लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा दरात कांदा मिळावा आणि शेतकऱ्याला 2 पैसे सुद्धा अतिरिक्त मिळावेत, हेच काम सरकार करते. खासदार अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष यात्रा काढली आहे. सुप्रिया सुळेंनी या यात्रेला पाठिंबा द्यावा, सगळ्यांनी सहभागी व्हावं आवाहन केलेलं आहे. नाही, यात्रा कोणी काढू शकतं आणि पाठिंबा द्याय कोणी म्हणू शकतं. लोक येत आहेत की नाही प्रश्न आहे. आणि त्यामुळे कोल्हेंची कोल्हेकुई चालणार की नाही बघू. तुम्ही विचारा. लोकसभेच्या अनुषंगाने अशी चर्चा आहे की सलग 2 टर्म जे खासदार आहेत त्यांना परत तिकीट देण्याबाबत भाजप विचार करू शकतो, अशा प्रकारची. हा माझा अधिकार नाही, यावर मी भाष्य करणार नाही. शरद पवार असे म्हणतात की भाजपकडे आता कुठलीही मुद्दे राहिलेली नाही, त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा समोर आणून त्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न भाजप करतो. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष पवार साहेबांना अजून कळलाच नाही. कळला असेल तर तो पचलाच नाही. पचण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या आड अजितदादांचं बंड चाललंय आणि त्यामुळे त्यांनी भाजपवर टीका टिप्पणी करू नये. 2047 पर्यंत भारत विकसित देश होईल हे स्वप्न घेऊन माननीय मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी विकसित भारत यात्रा एका बाजूला करते, दुसऱ्या बाजूला संघटनेच्या ताकदीवर प्रत्येक बूथवर 51% मतं मिळवण्याचं संघटनात्मक जाळं विणते आणि तिसऱ्या बाजूला श्रद्धेच्या या सोहळ्यामध्ये सामान्य हिंदू भारतीयाला सहभागी सुद्धा राम जन्मभूमीत करून घेते. थोडा अभ्यास कच्चा पडतो त्यांचा. काँग्रेस नेते आणि टेक्नोक्रॅट सॅम जोजोने असं म्हटलंय की ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडल्यामुळे ईव्हीएमचं स्वातंत्र्य. मनमोहन सिंगांचं सरकार असतानाही सूचना त्यांनी का दिली नाही, याचं उत्तर पहिलं त्यांनी द्यावं. धन्यवाद. जय श्रीराम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.